हे साथीनो, आज आम्ही निघालो माळशेज घाटाकडे। माळशेज घाटापासून सुमारे 85 किलोमीटर अंतरावर असलेले कल्याण हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, जे देशभरातील विविध शहरांशी चांगले जोडलेले आहे। कल्याणला पोहोचल्यानंतर तुम्ही माळशेज घाटासाठी टॅक्सी किंवा सरकारी बसेस सुद्धा घेऊ शकता, ज्या अवेलेबल आहेत। माळशेज घाटाकडे जाण्याआधी आम्ही निघालो मुरबाड येथील टोकावडे शारदा विद्यालय येथे। त्याचे कारणही खास आहे, कारण आमच्या लग्नापासून स्वप्नील इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेल्या शाळेविषयी सांगत होता आणि आज तो दिवस आला मला ती शाळा दाखवण्याचा। शाळा आठवली की सगळे फ्लॅशबॅक डोळ्यासमोर येतात। ती मस्ती, ती मजा, तो शिक्षकांचा खाल्लेला मार, मित्रमैत्रिणींसोबत केलेली धमाल, सगळं आठवलं की टचकन डोळ्यातून पाणी येतं। छान आहे। सर्व काही भेटत या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही। गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी, असं म्हणत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे। वाटेत आम्हाला एक ताई दिसल्या, ज्या रानमेवा विकत होत्या। त्यांच्याकडून आम्ही घेतला हा आवळा, ज्याला आपण रानमेवा म्हणू शकतो, आणि हा खात आम्ही आता निघालो पुढे। महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये वसलेला माळशेज घाट हा एक सुंदर लोकप्रिय घाट असून एक उत्तम हिल स्टेशन आहे। मुंबई मार्गे मुरबाडपर्यंत आल्यानंतर तिथून जवळपास 45 किलोमीटरवर माळशेज घाट लागतो। त्याचप्रमाणे आपण जर पुण्यावरून गेलो तर नारायणगाव जुन्नरकडून माळशेज घाट जाता येते। मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी माळशेज घाट हे परफेक्ट वीकेंड डेस्टिनेशन आहे। माळशेज घाटातील खासियत म्हणजे रोहित पक्षी, इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशीय पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात। खडकाळ व उंच उंच टेकड्या, तसेच हिरवागार व पांढऱ्याशुभ्र धुक्यांच्या थरारमधून कोसळणारा भयानक प्रवाह आणि तयार झालेला एक आगळा वेगळा देखावा म्हणजे माळशेज धबधबा। माळशेज घाटमधील माळशेज धबधबा हा ट्रिपसाठी एक आदर्शाचे तसेच धावपळीच्या आयुष्यातून एक सुखद अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे। हिरवा शालू नेसून नटलेल्या डोंगरदऱ्या, उंच पर्वतरांगा, धुक्यामध्ये लपटून गेलेलं मेघराज, मुक्तपणे खेळणारे शुभ्र धबधबे, या सर्व निसर्गाच्या वर्धनाने संपन्न असलेल्या सौंदर्याला डोळ्यामध्ये साठवायचे असेल तर नक्की एकदा तरी माळशेज घाट पाहायला हवा। म्हणूनच आज आम्ही निघालो थेट माळशेज घाटात। पश्चिम घाटातील एक रत्न असलेल्या माळशेज घाटात अनेक आकर्षणे आहेत, जी जवळून आणि दूरच्या पर्यटकांना आकर्षित करतात। माळशेज धबधबा हा विलोभनीय धबधबा माळशेज घाटातील सर्वात लोकप्रिय आकर्षण आहे। हरिश्चंद्रगड किल्ला ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे। पिंपळगाव जोगा धरण पुष्पावती नदीवर बांधलेले 5 किलोमीटर लांबीचे धरण आहे। पक्षी निरीक्षणासाठी देखील हे एक उत्तम ठिकाण आहे। शिवनेरी किल्ला मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान। हा किल्ला इतिहासात भरलेला आहे आणि मराठा साम्राज्याची एक झलक देतो। आजोबा टेकडी किल्ला सह्याद्रीतील सर्वोच्च शिखरापैकी एक आहे। आजोबा टेकडी हे ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे। या किल्ल्यावरून आजूबाजूच्या दऱ्यांचे मनमोहक दृश्य दिसते। प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक महत्त्व याचा अनोखा मिलाफ आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील माळशेज घाट हे एक अष्टपैलू पर्यटन स्थळ बनले आहे।
जोरदार पाऊस, हिरवागार डोंगर आणि दाटलेले धुके याचा आनंद घेत आठवली ती म्हणजे घाटात सहज मिळणारी मॅगी. मग काय, घेतला थोडा ब्रेक आणि मॅगी चहा घेऊन पुन्हा लागलो आम्ही पुढच्या प्रवासाला. माळशेज घाटातील रस्ता वेड्यावाकड्या वळणावर आहे. घाटात अनेक ठिकाणी पिकनिक पॉईंट्स उभारले आहेत. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या माकडांची झुंबड सुद्धा आपल्याला बघायला मिळते. खूप सारं धुकं इथं पसरलेलं आहे आणि एक नाईस वीकेंड स्पेंड करण्यासाठी हे खूप छान ठिकाण आहे. तुम्ही मागे बघू शकतात, हा टेबल पॉईंट आहे. मागे संपूर्णपणे धुकं आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. छान छान फोटो काढण्यासाठी जागा पण आहे. माळशेज घाट हा मुख्य शहरांना जोडणारा प्रमुख रस्ता असून या ठिकाणाहून बऱ्याच प्रकारच्या गाड्या पुणे मुंबईला दळणवळण करत असतात. माळशेज घाटाच्या बाजूला असलेलाच हरिश्चंद्रगड हे देखील एक प्रसिद्ध व प्रेक्षणीय स्थळ असून माळशेज घाटाच्या मागे हरिश्चंद्रगडाची गगनभिडी डोंगर रांग पसरलेली दिसून येते. माळशेज घाटाच्या 3 धारांमध्ये कोसळणारा धबधबा तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्कीच भेट दिली पाहिजे.